मॉर्निंग फ्रेंड्स. आज एक नवीन विषयावरती व्हिडिओ बनवत आहे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड विस्परिंग टेल्स विथ विजू. बघा, आज एक अतिशय म्हणजे जिव्हाळ्याचा विषय जो म्हणता येईल अखंड महाराष्ट्राचा किंवा अखंड हिंदुस्थानाचा, आपला आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या राज्याची स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड या किल्ल्याला आलो आहे. तर आता बस जस्ट सुरू करतो आहे ट्रेकिंग. तुम्हाला थोडासा काही आधी व्ह्यू दाखवतो आहे. बघा, राजगड इथून सुरू होतो आहे. ट्रेक इथून नाही सुरू होत. ॲक्च्युली गडाचा जो पसारा आहे तो इथून सुरू होतो. बघा, इथून हा असा संपूर्ण राजगड हा समोर पूर्ण असा पसरलेला आहे इथपर्यंत. दिसला ही कड, हा संपूर्ण राजगड आहे. इथून सुरू करतो आहे. आज वेळेची कमतरता असल्याने सोपा जो मार्ग आहे, कमी वेळेचा जो मार्ग आहे पाली मार्ग, म्हणजे पाली हा बेस कॅम्प आहे. पालीचा हा बेस आहे आणि इकडनं आधी पाली दरवाजा लागतो. जे महाद्वार आहे ते महाद्वारच्या मार्गे आम्ही आज जातो आहे. इकडनं ट्रेकिंग थोडं सोपं आहे आणि कमी वेळेचं आहे, म्हणून हा वेळेअभावी हा एरिया निवडला आहे, हा मार्ग निवडला. आणि दुसरा रस्ता आहे गुंजवणे मार्ग, तो चोर दरवाजा आहे. तिकडनं थोडासा 1-2 तास तुम्हाला एक्स्ट्रा लागतो, रस्ता खडतर असल्यामुळे. हा पाली मार्ग आहे. इकडनं जो मेन महादरवाजा आहे तो लागतो. आणि राजगड बघा, फलक लावला आहे. उंची 1376 मीटर्स उंच आहे. राजगडला आधी मुरुमदेव म्हणून ओळखायचे. मुरुमगड किंवा मुरुमदेवगड असा नावाने ओळखायचे. छत्रपतींनी याला आपली पहिली राजधानी बनवलं होतं. मी माझ्या मुलासोबत अभिषेकसोबत आलो आहे, दोघंजणं आलो आहे. छत्रपतींनी याला पहिली राजधानी म्हणून या गडाची निवड केली होती. त्याचं मागे बरेच कारणं असतील, पण मेन कारण त्याचा बालेकिल्ला अतिशय मोठा, प्रशस्त, मजबूत. या कारणाने राजगड हा आपला पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो. अतिशय देखणं, अतिशय सुंदर. कुठल्याही सीझनला या तुम्ही, राजगड तुम्हाला कधीच निराश करणार नाही. आणि ज्याला गडांचा राजा, दुर्गराज किंवा राजांचा गड अशा विविध उपाधी दिलेल्या आहेत, अशा राजगडाचा ट्रेक मी सुरू केला आहे. चला पुढे भेटूया. मंडळी, अर्धा ट्रेक करून झाला आहे, जवळपास अर्धा बाकी आहे. तिथं जायचं आहे. बघा, दिसला ना तो, तिथं राजगडाचा. याच्या मागे बालेकिल्ला असेल हा. आणि ही कुठली माची आता वरती गेल्यावर कळेल मला, पद्मावती माची आहे की सुरळा माची. असा रस्ता जायचा. तिथं पाली दरवाजा आहे, महादरवाजा, त्या ठिकाणी. वरती गेल्यावर दाखवतो आहे तुम्हाला. चला मंडळी, दुर्गराज राजगड समोर दिसतो. गेट आलेला आहे माझ्या डाव्या बाजूला, आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट उजव्या बाजूला तोरणा दिसतो आहे. बघा, दिसला हा तोरणा. हा जो पोल आहे ना, या पोलच्या एक्झॅक्ट समोर बघा हा तोरणा आहे. आणि तोरणा टू राजगड ही पर्वतरांग दिसते बघा माझ्या बोटाच्या एक्झॅक्ट समोर. या पर्वतरांगेने हे असं करत तुम्ही या माचीवरती, ही समोर माची दिसली ना, या माचीवरून असा हा ट्रेल करत, जंगल ट्रेल किंवा माउंटेन ट्रेल म्हणता येईल, हा ट्रेल करत तुम्ही सरळ तोरण्याला जाऊ शकता. थेट राजगड टू तोरणा असा हा ट्रेल आहे. बट यासाठी काय माहिती आहे का, इथं रात्री हॉल्ट करावं लागतो वरती राजगडाला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सकाळी उठून लगेच तुम्ही हा 2.5 ते 3 तासाचा ट्रेल करत तोरणा बघून तोरण्यावरून खाली पायथ्याशी येऊ शकता. हा असा एक ट्रेल आहे. खूप छान ट्रेल आहे हा. म्हणजे अतिशय म्हणजे असं काय म्हणता येईल, रस्त्यात सिनिक व्ह्यू ज्याला म्हणता येईल तो आहे. हे संपूर्ण जंगलातून हा व्ह्यू आहे. सोबत एखादा पायथ्याशी जो गाव आहे, हा पायथ्याशी जो वेल्ल्याने पालीगाव, हा जो पालीगाव आहे खाली पायथ्याशी, याच्यातील या गावातला एखादा वाटाड्या तुम्ही सोबत घेऊन इथून तो ट्रेल करू शकता. खूप सुंदर असा ट्रेल आहे तो. चला भेटूया वरती.
स्वर्गाकडे जाणारी शिडी. जिवंतपणी जर स्वर्ग अनुभवायचा असेल तर स्वर्गाकडे जाणाऱ्या ह्या शिड्या. दुर्गराज राजगड. जय शिवराय. मंडळी, राजगडाच्या शेवटच्या टप्प्याला आलो आहे. एक माहिती अशी द्यायची की बघा, ही झाडे दिसली, हे बघा खालपर्यंत आहेत. इकडनं पण आहेत बघा किती सारी. जे ग्रीनवाली दिसत आहेत ना ती, हे सुकलेलं गवत नाही, हे जी ग्रीनवाली झाडी दिसत आहे ही कारवी आहे. कारवी, याचं फुलाचं नाव कारवी आहे. पावसाळ्यात फुलते आणि 8 वर्षातून, मिनिमम 7 ते 8 वर्षातून एकच वेळा फुलते. म्हणजे आता हे बघा, हे झाड आहे. आता लास्ट टाईम जेव्हा ही फुलली असेल त्याला मिनिमम 7 वर्ष होऊन गेले असतील. तिथून बरोबर आता ही 7 वर्षांनी फुलणार. जर तुम्हाला कोणी सोशल मीडियावरती एखादी रील टाकतो की मागच्या आठवड्यात मी राजगडला किंवा तोरण्याला जाऊन आलो आणि सोबत कारवीचे फुलं जर दाखवत असेल तर समजून जायचं की तो जो व्हिडिओ आहे हा फ्रेश नाही आहे, म्हणजे लेटेस्ट नाही आहे, ॲट प्रेझेंटचा नाही आहे. तो जुना कधीतरी काढलेला असेल, त्याने तो सोशल मीडियाला अपलोड केला असेल. ही कारवी आहे, ही अजून फुललेली नाही आहे. ही जर यावर्षी फुललेली नाही तर ही पावसाळ्यातही फुललेली नसेल, नाही तर तिला आतापर्यंत फुलं असतात जवळपास. ठीक आहे. तो बेस आहे बघा, दिसतो खाली माझं बोट. हां, ते तिथं वाहनं वगैरे आहेत, काही छोट्याशा हॉटेल्स आहेत, स्टे आहेत. तो बेस आहे, ते पालीगाव आहे. तिथनं आम्ही ट्रेक चालू केला आहे. असा ट्रेक तसा छोटा आहे, पण अतिशयच अशी उभी, ज्याला चढाई म्हणतात ना, उभी चढाई आहे, त्यामुळे थोडासा थकवणारा आहे ट्रेक. इथं आता शेवटच्या टप्प्यात आलो आहे. समोर वरती पाली दरवाजाला तुम्हाला दर्शन घडवतो. चला मंडळी, पाली महाप्रवेशद्वार, राजगड प्रवेशद्वार मेन पाली मार्गाकडूनचं ते दिसत आहे. तेव्हा आमचं बस हे एवढंच जायचं राहिलं आहे. शेवटचा टप्पा ट्रेकिंगचा. मंडळी, पाली दरवाजा, दुर्गराज राजगड. दरवाजाला कदाचित छत्रपतींची अजूनही वाट असेल. कदाचित दरवाजा अजूनही वाट बघत असेल छत्रपतींची. इतिहास आपला इतका अजरामर आहे, जोपर्यंत तुम्ही किल्ले येऊन इथं त्याच्या खानाखुणा बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचा अंदाजच येऊ शकत नाही. बघा किती सुंदर आहे. ऑफकोर्स पडझड झालेली आहेच. महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ल्याची पडझड झालेलीच आहे मराठ्यांच्या, कारण की ते मांडलिक बनलेच नाहीत, लढलेच. म्हणून प्रत्येक किल्ल्याचे अशी अवस्था आहे. राजस्थानमधल्या किल्ल्यांसारखी नाही. हाच तो रस्ता असेल जिथून कितीतरी आपले मावळे समोर गेले असतील, त्यांचे घोडे, त्यांचे पाय इथं लागलेले असतील. शंभूराजे, राजमाता, त्यानंतर छत्रपती शिवबा यांचे कधीतरी इथं चरणस्पर्श झाले असतील. आज इथं नतमस्तक करून नतमस्तक होऊन धन्य झालो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. शेकडो लढाया, शेकडो अजरामर घटनांची साक्ष देत असलेला, अजूनही भक्कमपणे उभा असलेला हा पाली दरवाजा राजगडाचा. बघा, कधी काळी स्वराज्याच्या मातब्बर सरदारांनी याला असाच स्पर्श केला असेल. हे एंट्रन्स आहे. हे जस्ट एंटर केल्याबरोबरचा हा सीन आहे दुर्गराजाचा. पाली गेट आतमधून. ऊन थोडंसं असल्यामुळे प्रॉपर मी तुम्हाला व्ह्यू नाही देऊ शकणार, मोबाईल व्ह्यू. बघा, पाली गेट आतमधून. हा सरळ इकडे बालेकिल्ल्याकडं.
तोफेचा मारा आतमधून बाहेर तोफेचा मारा करण्यासाठी हे असे विविध ठिकाणी हे असे छिद्र आउटलेट्स केलेले आहेत. हे बघा. आणि हे असे आहेत खाली बघा, सरळ नाही आहे हे असं खाली आहे, स्लँटिंग आहे बघा. ह्याच्यातून गोळा फेकायचा किंवा मग तोफेंचा मार करायचा. खालून येणाऱ्या शत्रू आक्रमण जर करत असेल त्याच्यावरती. मंडळी, इकडनं पाली दरवाजाकडून वर आल्यानंतर तुम्हाला लगेचच इथं राणीवासा तलाव मिळतो. हा बघा इथं आहे. आता कसं आहे, कालांतरानुसार जे गडकिल्ल्यांचे जे वरचे जलस्रोत होते ते पोल्यूट झाले आहेत. पूर्वी हे पाणी इतकं स्वच्छ असायचं, याच्यावरती दुसरं पोल्युटंट काही नसल्यामुळे जे पावसाचं पाणी आहे ते त्याच्यामध्ये जमा व्हायचं आणि तेच पाणी मग सर्व किल्ल्यावरती पिण्यासाठी प्लस इतर कामांसाठी यूज केलं जायचं. अशा प्रकारे विविध प्रकारचे तलाव विविध प्रकारच्या किल्ल्यांवरती आजही इतिहासाची आपल्याला साक्ष देत आहेत. बघा, परत आपल्या लोकांची नेहमीची सवय प्लास्टिकच्या बॉटल, ज्यांनी वर येऊन उपकार केलेले आहेत राजगड बघायला, त्यांनी येऊन तिथं प्लास्टिकच्या बॉटल टाकलेल्याच आहेत. हम नहीं सुधरेंगे. मंडळी, आता सुवेळा माचीकडे निघालो आहे मी. बघा सुवेळा माची हे इथून बघा, तो जो एंड दिसतो ना, तो एंड ती सुवेळा माची आहे. दिसला येऊ नसेल हो, ती सुवेळा माची. आता तिकडं निघालं आहे. हे असं जायचं आहे बघा, हे असं इकडून हा असा रोड इकडं येतो आहे. इथं आता निघालो आहे तिथं. मंडळी, सुवेळा माचीकडे निघालो आहे. अर्ध्या रस्त्यात आलो आहे बघा. असा रस्ता जातो आहे समोरून, ती सुवेळा माची आहे. तो तिथं झेंडा दिसला, हां, तिथून खाली परत समोर तो एंड, तो राजगडाचा एंड आहे. सुवेळा माची तो लास्ट आहे. तिथून त्या माचीवरून संपूर्ण या भागामध्ये लक्ष ठेवता येत होतं शत्रूंच्या हालचालीवरती. टोटल त्या माचीवरून ती जी माची दिसली ना, ती सगळ्यात उंच राजगडाचा सगळ्यात उंच माचीपैकी एक ती माची. आणि इकडे वरती मागे संजीवनी माची आहे. आपण आता सध्या सुवेळा माचीला चाललो. चला. सुवेळा माचीकडे जाताना बॅक साईडने दिसणारा बालेकिल्ला आणि सुवेळा माचीकडे जाताना तिकडे दिसणारी संजीवनी माची, ती संजीवनी माची आहे. आणि हा इकडे रस्ता सुवेळा माचीकडे जातो आहे. सुवेळा माचीकडे जाताना तुम्हाला समोर एका तलावाचं दर्शन होतं. नदी कदाचित पानशेत असेल, मी कन्फर्म नाही आहे. आणि हा सुवेळा माचीकडे जाणारा ही वाट सुवेळा माचीकडे जाते. जाताना मध्ये तुम्हाला ते जे उंच दिसतं आहे तो टेहळणी बुरुज आहे. त्याच्यावरून टेहळणी करायची आहे पूर्ण परिसरावरती. ती जी वाट जाते ती टेहळणी बुरुजाकडे जाते. त्याच्याकडे न जाताना तुम्ही डाव्या बाजूने जेव्हा खाली जाता तो रस्ता सुवेळा माचीकडे जातो. जाताना बघा, एक दिशादर्शक म्हणून सगळीकडे हे असे भगव्या रंगाच्या फिती लावलेल्या आहेत, एक दिशादर्शक म्हणून. कारण की हवा इतकं असतं की इथं तुम्हाला पाट्या वगैरे लावलेल्या नाही राहत आणि पावसामुळे त्याच्यावरचा पेंट वगैरे पण चालला जातो. म्हणून अशा जागजागी तुम्हाला ह्या भगव्या रंगाच्या फिती मिळतील. बजरंगबली की जय, पवनसुत हनुमान की जय. सुवेळा माचीकडे जाताना हनुमंताचे दर्शन नक्की घ्या. बघा, जाताना सुवेळा माचीकडे जाताना हा एक पिंपळ लागला मला. ॲक्च्युली पिंपळ काही नवीन गोष्ट नाही आहे, बट या भागामध्ये पाऊस इतका होतो पावसाळ्यात की याच्या प्रत्येक खोडाला, प्रत्येक ब्रांचवरती बघा मॉस, ज्याला शेवाळ म्हणता येईल, बघा किती शेवाळ आलेला आहे इथं. म्हणजे अक्षरशः शेवाळाने अशी भरलेली आहे प्रत्येक ब्रांचची. बघा, प्रत्येक ब्रांच शेवाळाने भरलेली आहे. आता त्याचं हे झालं असेल, म्हणजे रंग बदलला असेल. अदरवाईज पिवळ्या म्हणजे पावसाळ्यामध्ये ह्या ब्रांचेस पण हिरव्या दिसत असतील आपल्याला. इतका इथं पाऊस होतो. हे बघा इथं किती क्लिअर दिसतंय बघा, आहे ना. सह्याद्रीमधला पाऊस म्हणजे अतिशय तीव्र स्वरूपाचा. मंडळी, फायनली सुवेळा माची माझ्या समोर. किती सुंदर आहे बघा.
मंडळी, सुवेळा माचीकडे जाताना वाटेत मला हे दिसलं आहे बघा. तुम्हाला माहिती आहे याला काय म्हणतात? माझ्या ग्रामीण भाषेत माझ्या गावाकडे याला जातं म्हणायचे. ज्याच्यात दळायचे पूर्वी, जेव्हा गिरण्या वगैरे काही नव्हत्या, चक्क्या ज्याला आपण म्हणतो, तर या जात्यामध्ये दळण काढायचे. दाखवायचा उद्देश आहे की जी साईज बघा, याची साईज बघा, आणि याच्यामध्ये काहीतरी असा सपोर्ट ठेवून हे असं गोल फिरवायचं लागते. सेम याला खाली असाच एक दगड असतो आणि हे असं गोल फिरवायचं, वरून याच्यात धान्य टाकायचं, मग ते बारीक दळून बाजूनी खाली पडते. याची साईज बघा, काय त्या मावळ्यांची ताकद असेल, काय ते लोक असतील, तुम्ही विचारही करू शकत नाही. आपण ताजमहालच्या गप्पा करतो, आपण याच्या गप्पा करतो, आपण त्याच्या गप्पा करतो. तुम्ही एकदा किल्ल्यांवरती या, तुम्ही किल्ल्यांची रचना बघा, तोफेच्या मारेसाठी केलेले ते हे बघा, त्यांची आयडिया, परत बुरुज बघा, टेहळणी बुरुज बघा, प्रत्येक दरवाजा बघा. तुम्हाला महादरवाजा जरी नाव असला तरी इझिली शोधून सापडत नाही, इतका त्याचा गुप्त असा मार्ग ठेवायचे की तो सहजच दिसला नाही पाहिजे शत्रूंना. माची बघा, वेगळ्या वेगळ्या माच्या आहेत, आणि बालेकिल्ले बघा. म्हणजे तुम्ही टेहळणी बुरुज, तटबंदीचे दरवाजे, चोर दरवाजे, अशा विविध म्हणजे किल्ल्याशी असलेल्या काही काही टर्म्स तर आपल्याला इव्हन अजून माहिती नाही. इतकं सुंदर इंजिनिअरिंग आहे, तुम्हाला सांगतो. त्याच्यात छत्रपतींचा दूरदर्शीपणा म्हणजे माय गॉड. प्रत्येकानं अनुभवावं इथं येऊन, असे हे स्वर्ग आहेत. रायगड असेल, राजगड असेल, बरेचसे आहेत. मी तर हे बोलताना एक दोनच बोललो. सिंहगड आहे, लोहगड आहे. खूप सुंदर. सह्याद्रीच्या प्रत्येक कणाकणामध्ये तुम्हाला छत्रपतींचा आवाज मिळेल, छत्रपतींचा वास मिळेल. नक्की या, नक्की बघा, नक्की अनुभवा. खूप सुंदर. तुमच्या शारीरिक क्षमतेची, कणखरतेची कस लागणार आहे, आणि डोळ्याचे पारणे फिरणारे असे दृश्य मी सांगू नाही शकत. मी तुम्हाला अतिशय सुंदर दृश्य दाखवणार आहे जेव्हा सुवेळा माचीच्या एंडवर जाईल तेव्हा. ठीक आहे. सुवेळा माचीला जाताना तुम्हाला वरून पण, म्हणजे याच्यावरून पण एक रोड आहे, याच्यावरून बघा, याच्यावरून पण जाता येतं, आणि आतून ही एक चोर वाट ठेवते बघा. वाट किती खतरनाक आहे, माय गॉड. ही चोर वाट आहे, म्हणजे मावळे वरती सुवेळा माचीकडे जाताना कुणाला दिसायला नकोत म्हणून ही वाट ठेवलेली. वाव, हे बघा. म्हणजे मी साधारण 5'11" वगैरे आहे माझी हाईट, तर इथून समजा अजून हे वरती आय थिंक 12 ते 15 फुटापर्यंत ही हाईट आहे बघा. दिसली वाट? माय गॉड. डेंजर. हा, पूर्ण काळा खडक आहे बघा. पावसाळ्यात काय व्ह्यू असेल, खतरनाक एकदम. हां, तिकडनं आलो आहे मी, तिकडनं आलो आहे. इकडे ही वाट समोर ॲक्च्युली आम्ही सुवेळा माचीकडून आलो आहे, बट ही वाट मला तुम्हाला दाखवायची होती. ही तुम्ही जितकं आतमध्ये जाल हे तितकं उंच होत जातं. जितकं आत जाल हे तितक्या ह्या भिंती ज्या आहेत बाजूच्या दोन्ही, ह्या तितक्या उंच होत जातात, आणि इकडं निघताना त्यांची हाईट कमी कमी होत जाते बघा. तुम्हाला दाखवतो मी. इकडनं आलो आहे आपण, इकडनं बॅक टू बालेकिल्ला, म्हणजे संजीवनी माचीकडे जो जातो, ह्याही सुविधा माचीकडून आलो आहे. संजीवनी माचीकडे जो रोड जातो, रस्ता जातो, त्या रस्त्याकडे मी निघतो आहे. हे बघा, इथं जवळपास ही वाट संपली. हे मी वरती निघून आलो. ही चोर वाट आहे, सुवेळा माचीकडे जायची चोर वाट. तुम्ही बुरुजावरून जाऊ शकता, तुम्ही ह्याही बुरुजावरून जाऊ शकता इकडून, आणि ह्या चोर वाट्याने देखील जाऊ शकता. असे छत्रपतींनी या बुरुजाला जाणारे इकडून चोरवाट, या बुरुजाला जाणारे इकडून खालून चोरवाट, असे 4 रस्ते ठेवलेले होते सुवेळा माचीकडे जाणारे. तुम्ही विचार करा, इंजिनिअरिंग. ते म्हणतात ना दूरदर्शीपणा, आपण हा शब्द फक्त ऐकलेलाच आहे. फ्युचर ओरिएंटेड हा शब्द आपण फक्त ऐकूनच आहोत, पण ॲक्च्युली तो शब्द कोणी अंमलात आणला असेल, छत्रपतींनी तो शब्द जितका अंमलात आणला असेल, मला दुसरं तर उदाहरण असतील, पण माझ्या तर आकलनात फक्त एक छत्रपतीच आहेत की ज्यांनी त्या शब्दाचा पुरेपूर वापर केला असेल. जय शिवराय.
मंडळी, राजगडाचा सर्वात उंच नाही म्हणता येईल, पण एक 2 नंबरचा उंचीवरील जो भाग आहे सुवेळा माची, आता त्याच्या एंड पॉईंटला शेवटचा जो त्याचा भूभाग आहे सुवेळा माचीचा, त्यावरती मी माझ्यासोबत अभिषेक बसलेलो आहे. इथून दिसणारा जो व्ह्यू आहे मी तुम्हाला म्हणजे वर्णन नाही करू शकत, इतका सुंदर आहे. आणि मी तुम्हाला 1 मिनिट दाखवतो, तुम्ही बघा. बघा म्हटले, आम्ही इकडनं आलो आहे सुवेळा माचीला. ठीक आहे, इकडनं आलो आहे. हा सुवेळा माचीचा एंड आहे, इथं एंड आहे. हा इथं आम्ही बसलो आहे. बघा, हा सुवेळा माचीचा एंड. आता इथून तुम्ही बघा व्ह्यू बघा, संपूर्ण प्रदेशावरती जवळपास इथून लक्ष ठेवलं जातं. तुम्हाला दूर त्याच्यामध्ये तिकडे समोर टावर दिसत असतील, मला माहीत नाही याच्यात क्लिअर व्ह्यू येत आहे नाही आहे. तो सिंहगड आहे. 2 टावर दिसतात बघा, खूप दूर आहेत. इथून मला क्लिअर दिसत आहेत. त्यानंतर हा संपूर्ण व्ह्यू बघा. याच्यात आता मला प्रत्येक डोंगराची माहिती नाही आहे, बट तरी जितकं मला ज्ञात आहे तितकं सांगतो आहे. हे बघा किती सुंदर आहे सह्याद्री. ही संपूर्ण सह्याद्री रांग आहे. काही धुक्यात म्हणजे धुक्याच्या कुशीत लपलेली आहे, काही उन्हामुळे व्ह्यू झालेला आहे. सुंदर अशी गार हवा सुरू आहे. सोबत मागे ती नदी दिसत आहे. नदीचं पण मला नाव माहिती नाही, कदाचित मुळा, मुठा, पुण्याच्या आजूबाजूला ह्याच नद्या आहेत. ह्यापैकी असेल तर मला माहिती नाही, किंवा मग बॅकलॉग आहे का एखाद्या धरणाचा ते पण मला माहिती नाही. इथं पानशेत वगैरे जवळच आहे, पानशेत याच्यावरच बांधलेलं असेल. मुळा मुठापैकी ही कुठली तरी एखादी नदी असू शकते. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आणि एक प्रमुख राजगडाची एक प्रमुख माची म्हणून सुवेळा माची जी आहे ती प्रसिद्ध आहे. हा सुवेळा माचीचा एंड आहे. इथनं सुवेळा माची संपते. हे खाली बस इकडनं दरी आहे, बस हा एंड. चला तर मंडळी, जवळपास तुम्हाला सुरुवातीपासून तर सुवेळा माचीच्या एंडपर्यंत मी राजगडाची सफर घडवली. पुढे जेव्हाही वेळ मिळणार तेव्हा नक्की एखाद्या छत्रपतींच्या किल्ल्याची, सगळेच किल्ले सुंदर आहेत, प्रश्नच नाही आहे, एखाद्या सुंदर अशा किल्ल्याची आपण माहिती घेऊ. माझ्या यूट्यूब चॅनलला वाईल्ड व्हिस्परिंग टेल्स विथ विजू याला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तुमचे मला काही सूचना असतील, मला मार्गदर्शन करायचं असेल, ऑफकोर्स मी तर काही सर्वज्ञात नाही आहे, तर तुमच्या कमेंट्स मला नक्की करा. मला काही माहिती द्यायची असेल माहिती द्या. आणि माझं चॅनलला नक्की लाईक व सबस्क्राईब करा. थँक्यू. चला, जय शिवराय.